पावसासंदर्भात आताची मोठी बातमी। मित्रांनो, उद्या 16 जून 2025 सोमवार उद्यापासून राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे। महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाच्या पावसाला उद्यापासून सुरुवात होणार आहे। तर जाणून घेऊयात महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये उद्याच्या दरम्यान मोठा पाऊस होणार याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ATV मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याचा अंदाज। उद्या आहे 16 जून 2025 सोमवार। उद्याच्या दरम्यान संपूर्ण कोकण पट्ट्यात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर आणि पुण्याच्या भागात देखील उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह उद्याच्या दरम्यान या भागांमध्ये होणार आहे। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच इतरही खान्देशच्या भागांमध्ये उद्या हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल। मराठवाड्यात मात्र छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यात आपल्याला मोठा जोरदार पाऊस, अतिवृष्टी उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल। विदर्भात बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। तर अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरच्या परिसरामध्ये उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल। काही भागात तापमानात मोठी वाढ देखील होईल। मात्र या भागांमध्ये उद्या रात्री दरम्यान हलका पाऊस भाग बदलत होऊ शकतो। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।